तुला काही हवंय का? वहिनी, किती गोड वाटतंय ऐकायला. थँक गॉड. मला तर प्रश्नच पडला होता काय म्हणू तुला. अगं नाही, वहिनीच म्हणत. बर, तुला भूक लागलीये का? नाही, कसं आहे, आपल्या घरात या एरियामध्ये लोक फक्त भूक लागली कीच येतात. अगं नाही, ऍक्च्युली मी विचार करत होते की सगळ्यांसाठी चहा बनवू का. नाही, सगळेजण चहा प्यायले नाहीयेत ना संध्याकाळचा. नाही म्हणजे मी आत गेले चालेल का? तू करणार? नाही म्हणजे आपल्या घरात काकू सोडून कोणीच किचन मध्ये काही करत नाही. आणि मला सवयच नाहीये ग कुणाला बघायची असं काम करताना किचन मध्ये. नाही नाही, मला आवडेल सगळ्यांसाठी चहा बनवायला. हो, मग काय झालंच. काकू तर पहिल्या चहाच्या कपाबरोबरच विरघळेल एकदम. डन. वहिनी, मी बघते, थांब. कोण आलंय ग? वंदनाताई, या ना या. कशाला? अजून शोभा करून घ्यायला? आपण बसून बोलूया का? अजून काय बोलायचं राहिलंय हो? माझ्या स्वराला जवळ जवळ बोल्यावर उभं केलं होतं तुम्ही. खरेद्या झाल्या, साड्या घेऊन झाल्या, दागिने बघून झाले, हॉल आणि केटरिंगची चौकशीही झाली. आणि तुमचा मुलगा अचानक एका भलत्याच मुलीशी लग्न करून येतो. ह्याला काय अर्थ आहे अरुणाताई? नाही म्हणजे वंदनाताई, खरंच आम्हाला काहीच कल्पना नव्हती. अहो काय बोलताय तुम्ही अरुणाताई? कल्पना नव्हती तुम्हाला? शिकलेली माणसं आहात ना तुम्ही? तुमच्या मुलाला कुठली तरी दुसरीच मुलगी पसंत आहे याची कल्पना नव्हती तुम्हाला? काय थापा मारताय तुम्ही? जबरदस्ती करून तुमच्या मुलाला आमच्या स्वराच्या गळ्यात मारायला निघाला होता तुम्ही? अहो लाजा वाटायला पाहिजेत हो तुमच्यासारख्या माणसांना. खरंच माफ करा आम्हाला. माफ? मी तर तुमच्याविषयी सगळं छापून आणणार होते पेपरमध्ये. पण ही स्वरा मला म्हणाली मावशी सोडून दे, म्हणून गप्प बसलीये. अहो इतकी गुणी मुलगी, इतकी समंजस मुलगी तुम्हाला आयुष्यात मिळाली नसती हो सून म्हणून. एका चांगल्या सुनेला मुकलायत तुम्ही. आणि एक लक्षात ठेवा, अशी दुसऱ्याची फसवणूक करून जुळवलेली नाती असतात ना, ती फार काळ टिकत नाही तो. नाही नाही वंदनाताई, असं बोलू नका प्लीज. नाही म्हणजे आम्हाला मान्य आहे आमचा मुलगा चुकलाय, खरंच चुकलाय तो. पण आता लग्न झालंय तर मोठ्या मनाने आशीर्वाद द्या त्याला, असा शाप नका देऊ प्लीज. शाप देत नाहीये हो मी अथर्वचे बाबा. पण तुमच्या मुलाने माझ्या भाचीची स्वप्न मोडली आहेत. देव सगळं बघत असतो. देवाची काठी अशी ना तशी लागतेच. तुम्ही असं नको होतं करायला. केवळ मी शब्द टाकला म्हणून स्वराचे आई बाबा डोळे झाकून या लग्नाला तयार झाले होते. पण तुम्ही तोंड घशी पाडलत मला. पण नाही, तुमच्या या अथर्वपेक्षा लाख पटीने चांगला असलेला मुलगा नाही शोधला ना तर बघा. चल गा.
स्वरा, आय एम रिअली व्हेरी सॉरी स्वरा. आणि मी अथर्वच्या वतीने पण तुझी माफी मागते. आय जस्ट होप कधीतरी आपल्याला शांत बसून या विषयावर बोलता येईल. हे सुद्धा तूच बोललीस अनन्या, अथर्व नाही. हे जर का अथर्व बोलला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं. बाप रे, नळावर भांडतात तशी भांडून गेली ती बाई. थँक गॉड, अशा लोकांशी आपली सोयरीक नाही जोडली. ओ गॉड, म्हणजे माझी सगळी ऍक्टिंग वेस्ट. इथे माझं सगळं प्लॅनिंग वेस्ट गेलं आणि तुला तुझ्या ऍक्टिंग परफॉर्मन्सची पडली आहे. विक्रांत, तुझ्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं ना, नाही तर मला तर काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि हा असा खोटारडेपणा करायला मला अजिबात आवडत नाही. हे बघ रिचा डार्लिंग, हे मी माझ्यासाठी करत नव्हतो ना, आपल्या चांगल्या फ्युचरसाठी करत होतो, हो की नाही? अरे मग आता जाऊ दे ना, झालं ना त्या अथर्व आणि त्या अनन्याचं लग्न. ऐक माझं, आपण पण करून टाकूयात ना लग्न. काय सारखं लग्न लग्न चाललंय तुझं? तुला कळतच नाहीये का? त्या अनन्याशी लग्न ठरण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होते आणि आता माझ्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लागली आहे. कसले प्रॉब्लेम? तुला नाही समजणार ते. हा अथर्वनं एक नंबरचा चिवट निघाला. मी बरोबर त्याला साईडला केलं होतं, पण तरी तो मध्ये आला. मी त्याला असं सोडणार नाहीये. तो माझ्या रस्त्यात आडवा आलाय. आता बघच त्याची कशी वाट लावतो मी. मी पण बघतो किती दिवस टिकतं त्यांचं लग्न. पाय दुखतायत का? गरम पाणी देऊ का पाय शेकायला? ओ भाऊजी, तुमचे पाय कशाने दुखतायत? पळून हे दोघे गेले होते. पण त्यांनी बाकी सगळ्यांना पळवलं ना, म्हणून. हे घ्या बाबा चहा. सगळेच दमले असतील ना, म्हटलं सगळ्यांसाठी चहा बनवावं, बरं वाटेल ना जरा. आई चहा. घे घे. हे घे. हे घ्या काकू चहा. ए नको नको, मी चहा नाही पित. मी कॉफी घेते, तीही ऑस्ट्रेलियाहून मागवलेली. नाहीतर मग ग्रीन टी. मला चालेल, मला दे ना. पण अनन्या, एकदम फक्कड झालाय चहा. उत्तम.
थँक्यू बाबा. ऍक्च्युली मला फारशी सवय नाहीये, कारण आमच्या घरी तसं चहा कोणीच पित नाही. अगं अनन्या, चहा हे फक्त मिडल क्लास लोकांचंच ड्रिंक आहे. कॉफी सगळ्यांना परवडत नाही ना. एक काम कर, हा चहा ओतून दे, मी नाही पिणार आहे. ओ तू कशाला? त्यापेक्षा मी पिते ना. मला आवडतो चहा. नाही म्हणजे कॉफी आणि ग्रीन टी वगैरे ठीक आहे, पण चहा तो चहाच. इस्पेशली टपरीवरचा, छान भरपूर आलं घातलेला. एकदा ना मी आणि काही नाही. ऍक्च्युली मला थोडं टेन्शनच आलं होतं, कारण प्रत्येकाच्या घरच्या चहाची चव वेगळीच असते ना. अगं हो, पण तुझी इच्छा असेल, आवड असेल तुला, तर अरुणा सगळं शिकवेल तुला. काही काळजी करू नकोस तू. गुड इव्हिनिंग. आणि दादाचं म्हणणं अगदी 100% खरं आहे बरं का. लवकरात लवकर वहिनीकडनं सगळं शिकून घे, म्हणजे आमच्या वहिनीला थोडा आराम मिळेल. आणि मग आम्ही सगळ्या आमच्या जेवणाच्या फरमाईशी यापुढे तुझ्याकडे करू. बाय द वे, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स यू लव बर्ड्स. दिस इज फॉर यू. नमस्कार. अरे, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. काय हा, शेवटी प्रेमाचा विजय झाला तर. हा, सगळा विरोध झुगारून तुम्ही शेवटी लग्न केलंतच. तुम्ही जिंकलात. खरं तर आम्ही हरलो काका. म्हणजे? हा म्हणजे आम्ही आमच्या आई बाबांना कन्व्हिन्स करण्यात कमी पडलो. पण आता आम्ही त्यांची मनं जिंकून घेऊ, म्हणजे तसा प्रयत्न तरी करू. वाव, दॅट्स फॅन्टॅस्टिक. दॅट्स द स्पिरिट. हे काय, चहाची वेळ झालेली दिसते. मग सुनबाई, मला चहा नाही? हो, घे ना. नाही हा नको, मी नवीन तयार करून देते. हा, आणि चालेल मला दे. तुझ्या हातचं आहे की नाही, मग झालं तर. थँक्यू. सो ऑल द व्हेरी बेस्ट वन्स अगेन. काय चिंगे, कशी आहेस? आता तुमचं लग्न झालंय, आता कुठे आई वडिलांना जिंकायला निघालात. आता एकमेकांना जिंका. आतापर्यंतची गोष्ट वेगळी होती. आता खरं तुमचं नातं सुरू झालंय. एक दुसऱ्यांबरोबर मस्त क्वालिटी टाइम स्पेंड करा. त्यांनी त्यासाठीच लग्न केलंय ना देविका. काय रे शेखर, ह्या घरात ते कुठे टाइम स्पेंड करू शकणार आहेत? प्रायव्हसी कुठे आहे? आता बघ ना, तुझ्या माझ्यापेक्षा मी आणि अरुच जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करतात, हो की नाही अरू? म्हणून ना मी या दोघांसाठी एक मस्त 7 दिवसांची ट्रिप प्लॅन केली आहे, काश्मीरला. सगळं ठरवलंच आहेस का तू? अगं मुलगा माझा आहे देविका. कम ऑन अरू, माझं आणि अथर्वचं नातं रक्ताचं नसलं ना तरी घट्ट आहे. आता तू यांच्या हनीमूनची सोय नाही केलीस तर मला तर करायलाच हवी ना. वाव दादू, हनीमून इन काश्मीर साउंड्स इंटरेस्टिंग. हा, कधी जाताय मग तुम्ही? उद्याच. नाही म्हणजे 1 वर्षानंतर हनीमूनला नाही जात, लग्नानंतर लगेच जातात. नाही नाही, पण अजून देवदर्शन वगैरे सगळंच व्हायचंय त्यांचं. भाऊजी, देवदर्शन आयुष्यभर होत राहील. आता लग्नानंतरचे हे दिवस महत्वाचे आहेत. ओ, हनीमून वरून आल्यावर देवदर्शनाला जातीलच ते. ठीक आहे, ग्रेट. मग उद्याच निघा.
हॅलो, हो बोलतोय. ओके ओके ओके, थँक्यू. अरे काय झालं? ऑफिसमधून हिच्या बाबांचा निरोप होता. त्यांनी मला उद्या सकाळी सकाळी ऑफिसमध्ये हजर राहायला सांगितलं. त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचंय माझ्याशी. अरे वा, फॅन्टॅस्टिक. मी बोलले होते ना, एकदा लग्न झालं की सगळे ऍक्सेप्ट करतात. वा वा वा, मस्त. जा भेटा त्यांना. तुमच्या तिकिटांचं काय, परवावर रिशेड्यूल होईलच. पण हे बघ, आता बॉसचा जावई म्हणून कॉलर ताट करून जा ऑफिसमध्ये. मे बी तुला प्रमोशनही देतील. हो अथर्व, आता अनन्या या लहान घरात राहणारे हे त्यांना आवडत नसेल ना, सो मे बी ते मोठं घर देतील तुला. किंवा घर जवाई होण्याची ऑफर सुद्धा देतील. अरे बा अथर्व, तुम्हारी तो निकल पड़ी. पाणी दे रे. काय झालं? कसलं औषध घेतेस? डोकेदुखीचं. अनुच्या लग्नाचं गिफ्ट, कायमची डोकेदुखी. काय बघून लग्न केलं रे या मुलीनी? नाही म्हणजे जगदीश, समाजात आपली लाज जाईल वगैरे हे सगळं झालंच, पण स्वतःच्या आयुष्याचं काय होईल ह्याचा तरी विचार करायचा. साधी त्या काडेपेटीसारख्या घरात झोपायला स्वतंत्र खोली तरी असेल का? काहीतरी भलतच होऊन बसलं सगळं. तरी मी तुला पहिल्यापासून सांगत होते, या मुलींच्या बाबतीत जरा स्ट्रिक्ट राहा. ऐकलं नाहीस तू माझं? नाही, त्या बाबतीत सूट देत गेलास बघ, त्याचेच परिणाम येते सगळे. बाकी सगळं ठीक आहे, पण अथर्वशी लग्न करण्याच्या बाबतीत मी तिला कधीच सपोर्ट केला नाही. इनफॅक्ट मगाशी तिचा फोन येऊन गेला, मी तोही उचलला नाही. हे सगळं तिने आपल्या मनासारखं केलं असतं तर आपण किती थाटामाटाने केलं असतं रे. बरं, आज ना उद्या आपल्या समोर येणारच ना. काय रिॲक्ट व्हायचं? मला तर ते दोघं नवरा बायको असं इमॅजिनच करता येत नाहीये. तू मला सांग, जेव्हा कधी ते आपल्या समोर येतील तेव्हा तू काय करशील? हा, काय बोलशील तुझ्या त्या फेवरेट एम्प्लॉईशी? अनन्या, नीट जेवलीस ना? कारण आमच्याकडे ना असं साधंच जेवण असतं. नाही, आमच्याकडे तुमच्यासारखं नसतं. सूप, स्टार्टर्स, मेन कोर्स, डेझर्ट, असं 4 कोर्स मील नसतं म्हणून. अहो नाही काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, मला असंच साधं जेवण आवडतं. आणि आमच्याकडे सुद्धा असंच साधं असतं, म्हणजे मम्माकडे. थांबा ना काकू, मीही घेते आवरायला. झालंच आहे माझं. बघा अनन्या, आजच लग्न झालंय ना तुमचं, मग पहिल्याच दिवशी सासूला इतकं इम्प्रेस करणार? अहो नाही, त्या एकट्याच करत होत्या ना, म्हटलं जरा मदत करावी. नाही, राहू दे. सवय आहे मला एकटीने करायची, मदत नकोय कोणाची. अरे हा, आज तुम्ही दोघं कुठे झोपणार? अगं कुठे झोपणार म्हणजे काय? बेडरूम मध्ये. नवीन नवरी काय हॉलमध्ये झोपणार? काही नाही, आरू आणि भाऊजी हॉलमध्ये झोपतील. आता काहीतरी ऍडजस्टमेंट करावीच लागेल ना. पूजा घातल्याशिवाय नवरा बायको एका खोलीत एकत्र झोपत नाहीत. नाही म्हणजे अशी रीत आहे. अर्थात आता कोणतीच रीत पाळायची नाही असं जर ठरवलं असेल तर मग काय हरकतच नाही कुठल्याच गोष्टीला. आई,
हे राहू द्या, तुम्ही म्हणताय तसंच करूया. पण मग अरेंज कसं करायचं आता? मी काय म्हणते, मग अनन्या वहिनी सिम्स बरोबर झोपेल. सिम्पल. काय म्हणालीस? वहिनी? सो टिपिकल. पूर्वा प्लीज. नाही काकू, मीच म्हटलं तिला मला वहिनी म्हणायला. छान वाटतं. सिमरन, रोहन येतोय ना आज रात्रीच्या फ्लाईटने? रोहन येणार आहे आज? हो हो हो, येणार आहे. मग अनन्या कशी झोपेल तुझ्या बरोबर? आपण एक काम करू, अथर्व आणि भाऊजी हॉलमध्ये झोपतील आणि तू अरू बरोबर बेडरूम मध्ये झोप.